कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद. कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर कोपरगाव शहरातील सेवानिकेतन स्कूलमधून जे मतदान यंत्र आहे, ईव्हीएम मशीन आहे, मतदान केंद्राकडे रवाना करण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाची तयारी सुरू आहे. आपण सध्या पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी कर्मचारी जमा झालेले आहेत आणि त्यांना ईव्हीएम मशीनचं वितरण केलं जात आहे. ज्याला त्याला त्याची जबाबदारी या ठिकाणी समजावून सांगितली जात आहे. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर ही मतदान प्रक्रिया जी आहे तर पारदर्शकपणे जी आहे तर पार पाडण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे. आणि ईव्हीएम मशीन जे आहे, मतदान यंत्र या ठिकाणी वितरण करून आता मतदान केंद्राकडे हे सगळे रवाना होत आहे आणि कडक पोलीस बंदोबस्तामध्ये रवाना करण्यात येणार आहे. आपल्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सर, कशा पद्धतीची तयारी या निवडणुकीसाठी आपण प्रशासनाच्या वतीने केली आहे? उद्या दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी शनिवारी मतदानाची प्रक्रिया सर्व 69 मतदान केंद्रावर पार पडली जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाची आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाची पूर्ण तयारी झालेली आहे. या 69 केंद्रासाठी सर्व जवळपास 400 मतदान कर्मचाऱ्यांचा स्टाफ पूर्ण प्रशिक्षित 3 प्रशिक्षण देऊन आम्ही सज्ज केलेला आहे. या व्यतिरिक्त 150 कर्मचारी आमचे पोलिंग स्टाफ व्यतिरिक्त उद्याच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत असणार आहेत. सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त, CCTV कॅमेरे आणि त्याचं थेट प्रक्षेपण आमच्या कंट्रोल रूममध्ये दिसणार आहे. त्यामुळं कोणत्याही ठिकाणी कोणत्याही अनुचित प्रकार घडणार नाही. या ज्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचना होत्या त्या अनुषंगाने सोमनाथजी घारगे साहेब जे आहेत SP आणि जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्रक्रिया आम्ही व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. मतदान केंद्रावर सर्व मतदारांना आमचं आवाहन राहील की कोणी मोबाईल घेऊन जाऊ नये आणि प्रत्येकाने आपल्यासोबत निवडणूक आयोगाने जे 12 पुरावे ठरवून दिलेले आहेत त्या 12 पुराव्यापैकी कोणता ना कोणता पुरावा आपल्यासोबत ठेवावा. त्याचं कारण विदाऊट आयडेंटिटी प्रूफ मतदानाला परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळं 12 पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा मतदारांनी आपल्यासोबत ठेवावा. त्याच्या 12 पुराव्यांची यादी देखील आम्ही आज मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर उद्या मतदान केंद्रावर सकाळी 6:30 वाजता मॉक पोल चालू होईल आणि 7:30 वाजता ॲक्च्युअल मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये सर्व 69 मतदान केंद्रावर पुरेशा बंदोबस्तामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि निर्भीड वातावरणात पार पाडण्याची प्रक्रिया आमच्याकडनं पार पाडली जाईल. सर, आज आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी काय आव्हान? आज सायंकाळी प्रचार संपणार आहे. सायंकाळी 10 नंतर कोणताही प्रचार प्रसार केला जाणार नाही. त्यापूर्वी सर्वांनी आपले जे बॅनर्स आहेत, पोस्टर्स आहेत, होर्डिंग्स आहेत या काढून घेण्याच्या सूचना सर्व उमेदवारांना आम्ही यापूर्वीच दिलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी या प्रक्रियेचं उल्लंघन होईल त्या ठिकाणी निश्चितपणे अशा उमेदवारांवर किंवा अशा पक्ष कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल. आणि आमचं सर्वांना आव्हान आहे की कुणी असं उल्लंघन करू नये, कारण निवडून आलेला उमेदवार देखील यामुळे अडचणीत येऊ शकतो. त्यामुळं निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा येणार नाही आणि निवडणूक आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी सर्व उमेदवारांनी घेणं आवश्यक आहे. एकूण किती अधिकारी आणि कर्मचारी, पोलिसांचा कशा पद्धतीचा बंदोबस्त, किती अधिकारी कर्मचारी असेल? या निवडणूक प्रक्रियेमध्ये माननीय राज्य निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जे VC आमची परवा घेतली आणि SP साहेबांनी जो बंदोबस्त पुरवलेला आहे त्या अनुषंगानं स्वतः SP साहेब आणि कलेक्टर साहेब या कोपरगावच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर ॲडिशनल SP वाकचौरे साहेब, DYSP अमोल भारती साहेब, त्यांचे 2 PI, 9 PSI, त्यानंतर 129 कॉन्स्टेबल्स आणि 74 होमगार्ड असा पुरेसा बंदोबस्त या ठिकाणी दिलेला आहे. 10 पेट्रोलिंग व्हॅन आपण ठेवलेल्या आहेत. सर्व ठिकाणी दिवसभर या व्हॅन्स अधिकाऱ्यांसोबत पेट्रोलिंग करणार आहेत. कुठेही कोणत्याही ठिकाणी आदर्श आचारसंहितेचं म्हणा किंवा निवडणूक प्रक्रियेचं म्हणा उल्लंघन करताना कोणी आढळलं तर त्याच्यावर
कडक अशी कारवाई प्रशासनातर्फे केली जाणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी. सर, मतदारांना काय आवाहन करा प्रशासनाच्या वतीने? मतदार हा राजा आहे. सुदृढ लोकशाहीचा तो एक धागा आहे आणि सुदृढ लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण आपलं अमूल्य असं मतदान जे आहे ते सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून या ठिकाणी पार पाडावं. ज्या पद्धतीनं आपले काही अधिकार आहेत त्या पद्धतीनं आपलं लोकशाहीमध्ये एक कर्तव्य देखील आहे आणि मूलभूत कर्तव्य म्हटलं आजच्या घडीला तर मतदानाचा हक्क पार पाडणं आहे. आणि मला आशा आहे की कोपरगावातील सर्व सुज्ञ आणि सुजाण नागरिक हे त्यांचा मतदानाचा हक्क 100% पार पाडतील. काही वेगळे मतदान केंद्र आहे की मागच्या वेळेस ज्या तर पिंक बूथ आपण संकल्पना राबवली होती, यावेळेस काय असं आहे? या ठिकाणी आपण आदर्श मतदान केंद्र यावर्षी देखील या ठिकाणी करत आहोत. ज्या ठिकाणी सर्व आदर्श मतदान केंद्राच्या तशा तर सर्वच ठिकाणी आपण आदर्श मतदान केंद्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्व सोयी सुविधांनी इमारत वगैरे कॅम्पस या सगळ्या गोष्टी धरून काही आदर्श मतदान केंद्र आपण निर्माण केलेले आहेत. धन्यवाद साहेब. हे होते तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे की जे कर्मचारी आहे निवडणुकीच्या कार्यक्रमात त्यांना संपूर्ण प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी ईव्हीएम मशीन चेक केले जात आहे आणि ईव्हीएम मशीन चेक करत असताना या ठिकाणी कोणकोणत्या अडचणी येत आहेत का याची सगळी माहिती जी आहे तर अधिकाऱ्यांकडनं घेतली जात आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, DYSP स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि होमगार्ड असतील, गृहरक्षक दलाचे जे जवान असतील सगळ्यांना जे सूचना करण्यात येत आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत पारदर्शकपणे पार पाडण्यात यावी यासाठी संपूर्ण काळजी द्यायला प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. आणि आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. त्यानंतर कोणीही आपले आचारसंहिता नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी जे आहे तर प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे जे मतदान यंत्र आहे, ईव्हीएम आहे, ते आता मतदान केंद्राकडे पोलीस बंदोबस्तामध्ये रवाना होत आहे आणि नेमकं उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने संपूर्ण प्रकारची खबरदारी या ठिकाणी घेतली जातात. विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.